महोदय धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी दिली. एक महत्त्वाच्या प्रश्नावर मंत्री महोदय स्लीपर ज्या बसेस आहेत त्याच्यावर उत्तर देतात. कालच मी बघितलं मुंबईमध्ये देखील या स्लीपर बसेस इथून ज्या बाहेर जातात अतिशय भयानकपणे ह्या चालवल्या जातात. खास करून जर हायवेवर पाहिलं तर कुठचेही नियम पाळत नाहीत, कुठचंही लेन डिसिप्लिन पाळत नाहीत आणि बाहेरूनच बघून भीती वाटायला लागते की अरे स्लीपर बसमध्ये वरती जर कोण झोपलं असेल, खालती पडलं तर काय वगैरे. कारण आपण गाडीत बसल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर सीट बेल्टची आपण एक दंडात्मक कारवाई करतो सीट बेल्ट न लावण्याने. तर असे काही ज्या स्लीपर बसेस आहेत किंवा मग आपण पाहिलं तर इव्हन बाकीच्या हेवी मोटर व्हेकल्स असतात. आत्ता मुंबई पुणे रस्त्यावर जो काही आपण पाहिला ट्रॅफिक जॅम झालेला, तर हे भयानक चालवण्याचा जे काही रिझल्ट असतो तो दिसायला लागतो. तर त्याच्यावर आपण अनेक महिने अनेक वर्ष बोलतो की कारवाई करणार, कडक कारवाई करणार, पण ती कारवाई खरोखर फिजिकली तिथे होणार आहे का? कारण डिजिटल कारवाई, CCTV ह्याला कोणी घाबरत नाही. आणि दुसरं म्हणजे नागपूरमध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एक बस आलेली आहे जिथे कोण दारू पिऊन ती चालवायला बसलं तर ती बस सुरूच होत नाही. ते AI ची टेक्नॉलॉजी जी येणार होती त्याचं पुढे काय झालं ह्याचं मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे. अध्यक्ष महोदय, ज्या काही जास्त स्पीडमध्ये अशा बसेस चालू जर कोणी ड्रायव्हर करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आणि आताच जेव्हा ब्रीफिंग होतं त्या ब्रीफिंगच्या दरम्यानच मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की किमान फक्त 80 जी स्पीड आहे तो स्पीडोमीटर त्या ठिकाणी ह्या बसेसना लावला यावा, जेणेकरून भविष्यामध्ये 120-140च्या स्पीडने काही बसेस रस्ता दिसला की चालवतात तर त्यावर कुठल्या तरी प्रकारे नियंत्रण आपल्याला आणण्यात येईल. आणि सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि मला आठवत आहे की ते सभागृहामध्ये ह्या विषयावर जेव्हा चर्चा होती तर AI टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये ते म्हणाले होते. आणि ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत ज्या काही आमच्याकडे काही गोष्टी येतात त्यानुसार ब्रेथ अनालायझरचं बाबतीत आम्ही एक नवीन आमच्याकडे मॉडेल आलेलं आहे. म्हणजे त्याची किंमत जास्त आहे, म्हणजे 1,50,000 पर्यंत त्याची किंमत आलेली आहे. ती किंमत कशी कमी होईल आणि जास्तीत जास्त वाहनांना आपण ते कसं लावू शकू. म्हणजे ड्रायव्हर जर ड्रायव्हर सीटवर बसला तर जोपर्यंत त्याचं ब्रेथ अनालायझर ती मशीन करत नाही तोपर्यंत बसच चालू होणार नाही, अशा प्रकारची ती यंत्रणा आहे. आम्ही विचार करतोय की ST महामंडळाच्या माध्यमातून तर आम्ही ते धोरण निश्चित केले आणि ते ब्रेथ अनालायझर आम्ही प्रत्येक बसेसमध्ये लावण्याच्या सूचना आम्ही टाटा कंपनीला आता ज्या नवीन बसेस देतोय किंवा अशोक लेलँड सारख्या कंपनीला ज्या बसेसची ऑर्डर देतोय त्यामध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. परंतु खाजगी बसेसनी सुद्धा त्या ब्रेथ अनालायझर लावूनच ह्या गाड्या ज्या आहेत किमान प्रवासी वाहतूक तरी सुरुवातीच्या दरम्यान अशा पद्धतीने व्हाव्या अशा सूचना आम्ही प्रत्येक कंपन्यांना देत आहोत. आदित्य ठाकरे. 2 सूचना आहेत. एक तर मंत्री महोदयांना चांगलं उत्तर देतात, एकच की ह्या ज्या सगळ्या घटना होतात ह्या जास्तीत जास्त हायवेवर होतात. तर हायवेवर आपण एक हायवे पेट्रोल जिथे एक ठराविक वेळेनंतर आपल्याला ह्या गाड्या दिसतील, नुसतं स्पीड घेताना नाही पण जाऊन ते दंडात्मक कारवाई करतील असं आपण सुरू करावं सरकारकडून. मला वाटतं ह्याच्यावर खूप फरक पडू शकेल. लेन डिसिप्लिन असेल, सीट बेल्ट असतील. आणि दुसरं म्हणजे जे सगळे हायवेज आहेत तिथे जे डार्क स्पॉट्स असतात किंवा ॲक्सिडेंट स्पॉट्स असतात, मग कधी कधी ओव्हर स्पीडिंगमुळे टायर फुटतो, कॉन्क्रीटचा रस्ता हल्ली आपण करतो. कधी आपण पाहतो मीडियनमध्ये डिवायडर जो असतो तिथे इमर्जन्सी व्हेकलसाठी युटर्न असतं पण कोणीतरी आगाऊपणा करून तो उघडलेला असतो आणि बाकीच्या गाड्या पण त्याच्यातून येतात. टनलमधून बाहेर पडताना जे लाईटमध्ये फरक पडतो, हे जे डार्क स्पॉट्स आहेत त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून त्याच्यावर मंत्री महोदय कारवाई किंवा तसं रेक्टिफिकेशन करणार का? समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.